नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। महिलांसाठी उपयुक्त अशा काही टिप्स मी आज शेअर केल्या आहेत। किचन टिप्स आहेत, मनी सेव्हिंग टिप्स आहेत, क्लिनिंगच्या पण टिप्स आहेत। काठपदर साड्या कशा साफ करायच्या ते आपण बघूया पहिल्या टिप मध्ये। चला पहिली टिप बघूया। क्लिनिंगची टिप आहे सगळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी। काठपदर साड्या सगळ्यांकडेच असतात, घातल्यानंतर लगेचच प्रत्येक वेळी या साड्या धुता येतील असं नाही, तर स्वच्छ धुण्यासाठी एक सोपी ट्रिक आपण वापरतोय, ज्यामुळे साडीचा कलर जसा आहे तसाच राहील आणि तो कलर जाणार नाही आणि त्यासोबतच साडी जी आहे ती अगदी डल देखील होणार नाही, पूर्ण बोर अशी दिसेल साडी असं पण नाही। याचा कलर आहे तो अगदी जसाच्या तसा राहील, सोबत क्लिनिंग सुद्धा व्यवस्थित होईल। यावरती असलेली जरी आहे तर जरी खराब होणार नाही याची देखील आपण काळजी घेणार आहोत। साडी वारंवार घातली किंवा 4-5 वेळेस जर घातली तर आपल्याला नंतर धुवावीच लागते। लॉन्ड्री मध्ये आपण टाकतो पण लॉन्ड्रीचा खर्च जो असतो तो वाढतो, परत अजून व्यवस्थित साडी घरी येईल की नाही हे मात्र धास्ती आपल्याला नेहमीच असते बाहेर साडी धुवायला टाकल्यानंतर लॉन्ड्री मध्ये। त्यामुळे घरच्या घरी कशी धुवायची ते आपण बघूया, ते पण एका सोप्या ट्रिकने। सोबतच ही साडी खराब होणार नाही याची पूर्ण गॅरंटी असते घरी आपण स्वतःच्या हाताने धुतल्यानंतर। सोबत यामध्ये वापरले गेलेले काही पदार्थ आपल्या किचन मधलेच आहेत, त्यामुळे काळजी करायची गरज नाही किंवा घरातलेच आहेत। तर हे पदार्थ म्हणजे हे वस्तू ज्या आहेत त्या कोणत्या ते पण बघूया। आणि याची चमक बघा कपड्यांवरची किती छान आहे। काठपदर साडीचा शिवलेला ड्रेस होता तो पण आपण धुतला साडीसोबत। आता निर्या असतात त्या काही खाली धूळ लागल्याशिवाय राहत नाही निर्यांना, त्यामुळे ही काठपदर साडी आपण धुतोय। तुमच्याकडे सुद्धा घामाने वगैरे ब्लाऊजचा आणि साडीचा वास वेगळा येतो जर आपण जास्त दिवस साडी घातली आणि ती धुतली नाही तर। 4-5 वेळेस साडी घातल्यानंतर मी याला धुतीये। तर इथे तुम्ही बघू शकता पाणी घ्यायचे, साधारण 2 ते 3 लिटर पाणी आहे। त्यामध्ये मी एक टोपण म्हणजे 2-3 चमच्याने जर तुम्ही घेतलं तर डेटॉल 2-3 चमचे टाकलं। त्यानंतर कम्फर्ट टाकले, मी कम्फर्टचे एक पाऊच टाकलेला आहे छोटा, आणि त्यानंतर यामध्ये शॅम्पू पण टाकलेला आहे। तर शॅम्पू अर्धा पाऊचच टाकलेला आहे मी यामध्ये। या तिन्हीचं मिश्रण करून याचं पाणी तयार केलं आणि या पाण्यामध्ये साधारण 5 ते 10 मिनिट मी साडी अशी बुडवून ठेवली। निर्या होत्या त्या हाताने छान चोळून घेतल्या। त्यानंतर हा ड्रेसही सेम पद्धतीने धुतला, त्याच पाण्यामध्ये धुतला। साडी जेव्हा बाहेर काढली या पाण्यातून तेव्हा या साडीचा कलर थोडासा हलकासा गेल्यासारखा वाटत होता, पण लगेचच 5 मिनिटांमध्ये साडी काढलेली होती बाहेर। जास्त वेळ ठेवायची पण गरज नाही आणि साडीचा सुंदर असा वास येतो डेटॉलमुळे आणि कम्फर्टमुळे साडी अगदी व्यवस्थित राहते। काठपदर आहे तरी सुद्धा साडी खराब अजिबात होत नाही, कलरही जात नाही आणि या पद्धतीने चमक साडीवर आलेली आहे। अशा प्रकारे दोरीवरती साडी वाळत घातली। अशा प्रकारे तुम्ही देखील साडी स्वच्छ धुण्यासाठी सोपी ट्रिक वापरू शकता। दुसऱ्या नंबरची आपली टिप आपण बघतोय ती आहे साबुदाण्याची। साबुदाणे वडे बनवत असताना जर आपण आयत्या वेळी साबुदाणा वडे बनवायला घेतले तर आपल्याकडे शिजवलेला बटाटा नसतो किंवा मग तो बटाटा शिजवायला वेळच नसतो आपल्याकडे। त्यावेळी काय करायचं की साबुदाणा छान भिजलेला असायला हवा, त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची टाकायची आहे। हिरव्या मिरचीला मीठ पुरेसं असणं गरजेचं आहे। बिना बटाटा घालता सुद्धा याला छान बाइंडिंग आणण्यासाठी काय करायचे की व्यवस्थित हाताने आपल्याला हे मिश्रण असं चुरून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित त्याला बाइंडिंग येतं। आणि साबुदाणा जास्तच म्हणजे भिजलेला असला की त्याला छान बाइंडिंग आपोआप येतं, नसेल तर थोडासा पाण्याचा शिडकावा द्यायचा आणि छान याला असं बनवून घ्यायचं। अजिबात साबुदाणा वडा फुटत नाही, नेहमीप्रमाणेच हा तळून घेतलाय आणि बिना बटाट्याचा सुद्धा साबुदाणा मस्त असा झालेला आहे, अगदी गुबगुबीत आणि मस्त फुगलाय। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। 3 नंबरची आपण टिप बघतोय ती आहे खोबऱ्याच्या रिलेटेड, आणि इथे मी खोबरं घेतलंय, किसून घेऊया खोबरं। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब केलं की घंटीवरही क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला अगदी डेली बघता येतील आणि लगेच तुम्ही व्हिडिओ बघू शकाल अगदी मी पब्लिश केल्यानंतर 1 सेकंदात। त्यामुळे सबस्क्राईब केलं की समोरच्या घंटीवर क्लिक करायचं आणि ऑलवर क्लिक करून ठेवायला विसरायचं नाही। चला मग खोबरं किसून घेतलंय, जसं तुम्ही किसता तसंच मी पण खोबरं किसलंय, पण मी खोबरं किसल्यानंतर हे साठवून कसं ठेवायचं ते दाखवते। पावसाळ्यात खोबरं साठवून कसं ठेवायचं अशी कमेंट आलेली होती की खोबऱ्याला बुरशी येते आणि खोबरं साठवून कसं ठेवायचं, पावसाळ्यात खोबरं खराब होतंय। तर काय करायचं, जर महिनाभराच्या किराण्यातलं खोबरं असेल तर असं पूर्ण किसून घ्यायचं, त्यानंतर असं कढईमध्ये त्याला भाजायचं छान लालसर होईपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला हे ताटात पूर्ण थंड करून घ्यायचे। आता ही प्रोसेस करून तुम्ही महिनाभराचं खोबरं ठेवलं तर खोबरं कधीच खराब होत नाही। पूर्ण थंड झालं की याला छान असं आपल्याला
हातानेच बारीक करता येतं, अगदी खलबत्त्याची मिक्सरची कशाचीच गरज पडत नाही. हाताने तुम्ही याला मस्त असं बारीक करू शकता पाहिजे तेवढं, कारण क्रंची होतं हे खोबरं. आणि एखाद्या डब्यात भरून ठेवा, तुम्हाला भाजीला वापरता येईल, मोदक बनवण्यासाठी वापरता येईल. आज मला लागणार होतं मोदक, संध्याकाळी बनवायचे होते आणि त्यासाठी लागणार होतं म्हणून मी हे थोडंसं बनवलं. आणि आता बाकीचं खोबरं आहे ते मला अजून असंच किसून आणि भाजून ठेवायचं आणि अशा प्रकारे बारीक करून ठेवायचं डब्यामध्ये, म्हणजे ते महिनाभर व्यवस्थित भाजीला मला लागेल तेव्हा अगदी चमच्याभर घेतलं की माझं काम होईल. तर या पद्धतीने तुम्ही देखील आता संध्याकाळी जर तुम्हाला मोदक बनवायचे असतील तर त्यासाठी अशा प्रकारे खोबरं भाजून नंतर ते असं ठेवायचं, हाताने त्याला बारीक करायचं. यामध्ये 2 चमचे किसलेला गूळ किंवा 2-3 चमचे किसलेला गूळ यामध्ये टाकायचा किंवा चिरलेला गूळ टाकला तरी चालेल आणि याचं सारण तयार करून मोदक बनवू शकता. खूप छान लागतात. मी नेहमी अशा पद्धतीचे गूळ खोबऱ्याचे मोदक छान बनवते. तर अशा प्रकारे खोबरं भाजण्याची सोपी ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा वापरात आणून बघा, महिनाभर खोबरं कधीच खराब होणार नाही. 4 नंबरची आपण टीप बघतोय, ती काय आहे ते बघूया. ही सुद्धा टीप आहे, ती खोबऱ्याच्याच रिलेटेड आहे. खोबरं आपल्याला काय करायचं आहे, असं ठेवायचं आहे गॅसवरती आणि त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. ह्याचा जो बाहेरचा एरिया आहे ना तो पूर्ण असं छान भाजला जातो आणि पूर्ण खोबरं जे आहे ते भाजलं जात नाही, पण बाहेरून भाजलं जातं चांगलं. तेव्हा यातून जे तेल निघतं ना, तर हे तेल आपण तोंडामध्ये, आपल्या तोंडातलं जर आलं असेल, एखादी गर आली असेल तोंडामध्ये, तर त्याला लावू शकतो, कारण तोंडातल्या कुठल्याही आजारांवरती हे खोबऱ्याचं प्युअर तेल आहे तर हे खूप जास्त युजफुल आहे. त्यामुळे आपल्याला ही खोबऱ्याचा असा तुकडा काढून खाल्ला तरी देखील चालेल. यामधलं जे ऑइल रिलीज होईल ते सगळं तोंडामध्ये आपल्या आतमधल्या बाजूला लागलं जाईल. टीप नंबर 5 आहे, तर ती बघूया आपण काय आहे ती. तर आपण आज दुर्वा म्हणजे हरळीची गड्डी बांधतो आणि गणपती बाप्पाला वाहतो. तर ही गड्डी बांधताना काही टिप्स आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्यात. तर या टिप्स नक्कीच तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला समजतील. आपण काय करायचे, दुर्वाची गड्डी बनवत असताना 3-3 पानं वरती सोडून खालती असलेले 2 पानं अशी व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत, म्हणजे याची गड्डी छान तयार होते. आणि इक्वल अशा काड्या सगळ्या एकत्र आपल्याला धरायच्या आहेत त्याच्या, किंवा ही जे शेंड्या आहेत पूर्ण ते एकत्र असे पकडायचे आहेत, जेणेकरून दुर्वाची गड्डी खूप छान इझिली बनवता येते. इक्वल अशा धरल्यानंतर खालीचे त्याची जी देठं राहतात तर ती एकसारखी दिसतात आणि खालीवर दिसत नाही. गड्डी दिसताना सुंदर दिसते आणि बांधताना ती आपल्याला व्यवस्थित बांधता देखील येते. याची लेंथ जास्त होणार नाही, याची काळजी कशी घ्यायची, तर 3-3 पानं जर सोडली असतील वरती तर सगळ्या ज्या काड्या आहेत दुर्वाच्या तर त्या पूर्ण त्याच्यावरती, म्हणजे ज्या फांद्या आहेत ना, त्याची शेंड्या आहेत, तर त्याला फक्त 3-3च पानं सगळीकडे सोडत चला. आणि थोडंसं बांधण्यासाठी, याची गड्डी बांधण्यासाठी जागा सोडायची 1 ते 1.5 इंच एवढी, त्या ठिकाणी पान असायला नको कोणतंच. या पद्धतीने दुर्वा एकत्रित करून 21 दुर्वाची गड्डी बांधली जाते गणपती बाप्पाला वाहण्यासाठी. जसे 21 मोदक असतात तसेच हे दुर्वा म्हणजे हरळीचे जे शेंडे आपण घेतो तर ते 21च असतात. शेवटला काय करायचं, 21वी जी काडी असते ना हरळीची, तर त्याला असं लांब असं सोडून द्यायचं खाली आणि त्यावर एकही पान राहू द्यायचं नाही. कोवळं असं देठ असलेलं आपल्याला हे घ्यायचं, जेणेकरून याची गाठ बांधता येते. 2 वेळेस रॅप केल्यानंतर हे देठ आहे ते इन्सर्ट करून खाली असं काढून घ्यायचं. त्यानंतर जे काही पानाचा भाग असतो तो वरती आपल्याला सोडून घ्यायचा, असा जोडून घ्यायचा वरती, आणि त्यानंतर उरलेला देठाचा भाग पुन्हा एकदा पीळ घालून असा खालती काढून घ्यायचा. तर गाठ सुंदर अशी बसली जाते, मस्त अशी, सुटत सुद्धा नाही. आणि या पद्धतीने बऱ्याच जणांना दुर्वाची गड्डी बांधता येत नाही, तर या प्रकारे बांधून बघा, खूप छान बसते आणि गणपती बाप्पाला वाहिल्यानंतर दिसायला प्रतिम दिसते. आणि ताजी आणि फ्रेश जर तुम्हाला दिवसभर ठेवायची असेल तर पाण्यामध्ये ठेवायची. ही एक सोपी ट्रिक वापरा, म्हणजे सकाळी जरी बनवून ठेवली गड्डी तरी संध्याकाळपर्यंत छान ताजी आणि फ्रेश. आजच्या सगळ्या क्लिनिंगच्या टिप्स, किचन टिप्स, काही युजफुल टिप्स होत्या. तर या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्या असतील तर उपयोगात आणायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा माझा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.